नमस्कार मित्रांनो. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मित्रांनो. तर आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निवड यादी आणि प्रत्यक्षात जाहीर झालेलं आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार, एकूण किती कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम बांधकाम विभाग अंतर्गत ही जाहिरात होती मित्रांनो. तर बघू शकता, पदाचं नाव सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये मित्रांनो. तर आता बघू शकता तुम्ही, निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेले आहे. खाली बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेले बघा. अतिरिक्त निवड सूचीमध्ये 3 बघू शकता मित्रांनो. तर बघा, ओपन कॅटेगरीमध्ये बघू शकता एकूण किती कॅन्डिडेटची निवड आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे बघू शकता. 3 कॅन्डिडेटची इथं निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि वेटिंग लिस्टमध्ये बघू शकता 5 कॅन्डिडेटला वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. खाली बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता तुमचा स्कोर किती आलेला आहे, तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही. बघा इथे कॅटेगरी ओपन झाली. ओपन महिलासाठी बघू शकता 2 महिलाचं इथं निवड करण्यात आलेलं आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये बघू शकता 4 लेडीज आहेत. खाली बघू शकता तुम्ही खेळाडूसाठी बघा, एक खेळाडूची निवड करण्यात आलेली आहे आणि 2 वेटिंग लिस्टमध्ये आहे बघा. इथे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, तर तुम्ही चेक करू शकता कॅटेगरी वाईज. यामध्ये बघू शकता तुम्ही रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, आपला कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, कॅन्डिडेट फुल नेम आणि टोटल मार्क्स आणि रिमार्क्स दिलेले मित्रांनो. तर ही निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी आहे. तर ज्या कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटना मनापासून खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. लवकरच तुमची जॉईनिंग होऊ शकते आणि जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना पण चान्स मिळू शकतो. त्यामुळे जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या कॅन्डिडेटने पण डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि ज्या कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटने लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट जमा करा, कलेक्ट करा, जेणेकरून कधी पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं. त्यामुळे एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. परत एकदा ज्या कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.